चिमणीचं घरटं. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आर्याला वैभवची आता काळजी वाटू लागली होती. एवढ्या पावसात नको सांगत असतानाही तो बाईकवर गेला होता. त्यात वैभवने आईबरोबर थोडी मचमच केली होती. तरी आई सांगत होत्या, अरे अंधार दाटून आलाय, कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशा वेळेस नको रे बाहेर जाऊस. आणि त्या स्कूटर वगैरे तुम्ही मुलं उडवत जाता. आम्हा आईबापाच्या जीवाला किती घोर लागतो. बाबा असते ना तर त्यांनी तुला अजिबात जाऊ दिलं नसतं. ऐक सोन्या, नको जाऊस. आई, निघताना कटकट करू नकोस हां, वैभव रागाने म्हणाला. आईची काळजी कटकट वाटते होय? तसं वाटत असेल तरी वाटू दे. मी तुला आता यावेळेस कुठेही बाहेर जाऊ देणार नाही. माझा डावा डोळा पण फडफडतोय. तू कुठेही बाहेर जायचं नाहीस. आई असं म्हणताच वैभव जास्त भडकला. आई हे बघ, आता मी लहान नाही आणि आमच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करायचं तू सोडून दे पाहू आधी. आणि हे बघ, मी दादाला फोन केलाय, तो तुला आज न्यायला येईल. काही दिवस मी आणि आर्या बाहेर जायचं म्हणतोय, तेव्हा थोडे दिवस आता तू दादाकडेच राहा, वैभव म्हणाला. जाईन रे बाबा, नाही राहणार फार इथे. आमचं आयुष्य काय आता त्या घड्याळाच्या पेंडुलमसारखं आहे, कधी या लेकाकडे कधी त्या लेकाकडे. पण म्हणून काय मुलांबद्दलची माया कमी होते का? दादा आला की जाईन मी, पण तू कुठे बाहेर जाणार नाहीस त्याचं वचन दे मला. आई म्हणाल्या, आई तुला मी सांगितलं ना, आमच्या मित्रांची आज महत्त्वाची पार्टी आहे, तेव्हा मला जायलाच हवं. रागारागाने वैभव तयारी करायला निघून गेला. खरं तर आज सुट्टी होती, बाहेर जायची काही गरज नव्हती. पण मित्रांनी बोलावलं की उठ सूठ धावायचं. पार्टी करायला काही कारणच लागत नाही यांना. त्याला सारखे सारखे फोन करायची सुद्धा भीती वाटत होती. न जाणो हा ड्रायव्हिंग करत असला आणि घाईघाईने फोन उचलला तर काहीतरी विपरीत घडायला नको. पण विपरीत घडायला नको असं म्हणून सुद्धा घडायच्या गोष्टी थोड्याच थांबतात. आर्याच्या मोबाईलवर फोन वाजला. नंबर तर वैभवचाच होता. तिने चटकन फोन उचलला. त्याला आता ती चांगलंच ऐकवणार त्याआधीच वैभवचा मित्र दीपू म्हणाला, वहिनी जरा एक प्रॉब्लेम झालाय. डायमंड पार्क आहे ना, अगदी त्याच रस्त्याला वैभवची गाडी जरा स्लिप झाली. फार काही झालेलं नाही, थोडंच लागलंय. त्याला घेऊन मी स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये आलोय. डॉक्टर चेकिंगला येतीलच. तुम्ही सुद्धा इथे पोचलात तर फार बरं होईल. म्हणजे काळजी करू नका हां, तसा ठीक आहे तो. ते सगळं बोलणं ऐकून आर्या खूप घाबरली. पण वैभव आहे कुठे? कसा आहे तो? शुद्धीवर आहे ना, की त्याला स्ट्रेचरवर ठेवलंय? मनामनात नको ते विचार येऊन गेले. अहो बहिणी शांत व्हा, एवढं काहीही झालेलं नाही. हा काय माझ्या बाजूला बसलाय. फक्त तुमच्याशी बोलायची भीती वाटली म्हणून त्याने मला फोन करायला सांगितला. पण तुम्ही त्याच्यावर आता चिडू नका हां, त्याच्यावर सध्या ट्रीटमेंट होण्याची गरज आहे. हे बघा डॉक्टर आलेच. असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. आर्या तर निघालीच, पण तिने वैभवच्या भावाला म्हणजे विशाल दादांना सुद्धा कळवलं. योगायोगाने आई तिथे असल्यामुळे आईला सुद्धा कळलं. धावत पळत आई सुद्धा विशाल दादाबरोबर निघून आल्या. लेकरासाठी आईचा जीव कासावीस झाला. डॉक्टरांनी तपासलं. फार काही सिरियस नसलं तरी हाताला फ्रॅक्चर झालं होतं. कपाळाला थोडा मार लागला होता. डोळासुद्धा थोडक्यात वाचला होता. आर्याला खरं तर खूप राग आला होता. तरी सकाळी आई म्हणत होत्या, जाऊ नकोस. पण छे, तुझ्यासाठी ती पार्टी महत्त्वाची. करा आता मोडक्या हाताने आणि तोडक्या पायाने पार्टी करा. डॉक्टरांनी 15 दिवस सक्तीची विश्रांती करायला सांगितली होती. वैभवची काळजी घ्यायला आई मग तिथेच राहिल्या. वैभव, हा तुझा आडमुठेपणा सोडून दे. जबाबदारीने वागायला शिक आता, असं म्हणताच वैभव रागावायचा. मग आईसुद्धा विषय वाढवायच्या नाहीत. त्यात तिथे त्याची काळजी घ्यायला थांबल्या होत्या. त्यामुळे त्याला सूप करून दे, पातळ खिचडी दे, आर्याला जमेल तशी मदत कर, असं त्या करत होत्या. पण त्यात नेमक्या त्याच आजारी पडल्या. आर्याला असंही त्यांना कोणतंही काम सांगायला जड जायचं. आणि त्यात त्या आजारी म्हटल्यानंतर तिची आणखीनच तारांबळ उडाली. शेवटी मग ती म्हणाली, आई राग मानू नका, पण सध्या तुम्ही दादांकडे गेलं तरच बरं होईल. कारण इथे तुमचीही आबाळ होतेय मला दिसतंय. आणि खरं सांगू, या दोघांचं करायलाच मला झेपत नाही. आर्याचं चुकत नव्हतं.
आईंना तिचं म्हणणं पटलं आणि मग काही दिवस त्या दादाकडे राहायला गेल्या. पण आवर्जून रोज सकाळ दुपार संध्याकाळ वैभवला फोन करून त्याची चौकशी त्या करत असत. वैभव कधी फोन घ्यायचा कधी घ्यायचा नाही. आईने लेक्चर सुरू केलं की मध्येच फोन कट करून टाकायचा. घरी राहून त्याला आता बोर व्हायला लागलं होतं. इतर मित्रांचे, पार्टीचे, हॉटेलचे फिरायला जायचे, रील्स आणि स्टेटस बघून त्याला राग येत होता. शेवटी त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि पुस्तक वाचायला घेतलं. पण त्यात कसलं मन रमतंय. अल्बम काढून पाहिले, पण ते तरी किती वेळ पाहणार. मग कंटाळून तो बाल्कनीच्या एका कोपऱ्यात येऊन बसला. आर्या ऑफिसला गेली होती आणि बिट्टू शाळेत. आईचा चौकशीसाठी नुकताच फोन येऊन गेला होता. वेळेवर औषधं घेत जा, तेलकट खाऊ नकोस, अशा भरमसाठ सूचना दिल्या. त्यामुळे त्याचं डोकं आधीच तापलं होतं. आज छान हवा सुटली होती. बाजूला असलेल्या आंब्याच्या पानांची सळसळ त्याला ऐकू आली आणि सहजच त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर असलेल्या त्या चिमणीच्या घरट्याकडे गेलं. त्याला जरा गंमत वाटली. कुतूहल म्हणून तो घरट्याकडे पाहू लागला. तिथे त्याला थोडा चिवचिवाट ऐकू आला. घरट्यात एकूण 4 चिमण्या होत्या. एक अगदीच पिल्लू चिमणी होतं, एक जाडजूड आणि दुसऱ्या 2 मध्यम बांधाच्या. वैभवला हसायला आलं. याआधी आपण प्राण्यांचं एवढं बारीक निरीक्षण कधी केलंच नाही. फक्त ही चिमणी, हा कावळा, हा पोपट एवढंच आपल्याला कळायचं. पण आज फावला वेळ आहे तेव्हा या चिमणी नावाच्या पक्ष्यातले एवढे बारकावे आपल्याला कळतायत. तो अधिकच बारकाईने निरीक्षण करू लागला. चिव 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 चिमण्यांचा आवाज झाला. अरे वा, किती दिवसातून या कोलाहलातून आपण चिवचिवाट ऐकला. किती छान, तो स्वतःशीच म्हणाला. पण तेवढ्यात पुन्हा त्याला काहीतरी ऐकू आलं. तरी तुला सांगितलं होतं पावसात भिजायला जाऊ नकोस म्हणून. पण नाही, तुम्हा बायकांना नवऱ्याचं म्हणणं ऐकण्यात कमीपणाच वाटतो. तरी बरं, आपण चिमणा चिमणी आहोत, माणसं नाही. नाहीतर तुम्ही चिमण्या बायकांनी फॅमिनिझमच्या नावाखाली नुसते मोर्चे काढले असते. नाही, हे काय ऐकायला येते आपल्याला आणि बोलतंय तरी कोण. वैभवने आजूबाजूला पाहिलं. तिथे तर कुणीच दिसत नव्हतं. मग मला भास होऊ लागलेत का. असं म्हणतात जेव्हा माणसाचं एखादं इंद्रिय निकामी होतं तेव्हा त्याचा 6th सेन्स जागृत होतो. माझ्याबरोबर असं काही घडतंय का. पण माझं कोणतंच इंद्रिय निकामी झालेलं नाही. हां, आता हा डाव्या डोळ्याला थोडा मार लागला आहे, पण दिसतंय की याने चांगलं. त्याने उजवा डोळा बंद करून डाव्या डोळ्याने दिसतंय ना याची खात्री करून घेतली. थोडं धुरकट दिसत होतं, पण दिसत होतं. मग सगळं शाबूत असताना पक्ष्यांचं हे बोलणं कानावर पडायची गरजच काय. हे तर त्या अगाबाई अरेच्च्यासारखं झालं. आता जे होत होतं त्या बाबतीत हसावं का भीती वाटून घ्यावी हेच मुळी वैभवला कळत नव्हतं. तो विचार करत असतानाच पुन्हा दबक्या शिंकण्याचा आवाज झाला. अहो, आता त्या काळ्या कावळ्यासारखे टोचून टोचून मला मारून का टाकणार आहात. आता आमची सुद्धा कधीतरी इच्छा होणारच ना की मैत्रिणींबरोबर बाहेर जावं, फांद्यांवर झोके घ्यावेत, पावसात मनसोक्त भिजावं. आणि एखाद दिवशी मनासारखं जगलो तर लगेच एवढं काही बोलायला नको. दुसऱ्या एखाद्या नवऱ्याने त्या समोरच्या करंदीकरांच्या तुळशीच्या रोपट्यातून 4 तुळशीची पानं आणली असती आणि त्याचा छान काढा करून दिला असता. पण तुम्ही नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. ते ऐकून वैभव चांगलाच हादरला. करंदीकर म्हणजे आपणच की. त्याने तुळशीच्या रोपट्याकडे नजर टाकली आणि पुन्हा कान घरट्याकडे लावले. हो, तेच करतो आता मी. तुम्ही पावसात मस्तपैकी डुंबा आणि आम्ही हीच कामं करतो. नाहीतर माझी आई म्हणतेच, चिमण्यासारखा चिमणा तू, पण लग्न झाल्यापासून बायकोचा नुसता बैल झाला आहेस. ते ऐकल्यावर खुदू खुदू हसण्याचा आवाज आला. बहुतेक त्या चिमणीचाच हसण्याचा आवाज असावा. काय हो, मला एक सांगा. आपण जसं म्हणतो ना तू बायकोचा बैल झाला आहेस, तसं बैलाला त्याची आई काय बरं म्हणत असेल. तो तर ऑलरेडी त्याच्या बायकोचा बैल आहे. खरं तर चिमणीच्या या विनोदावर वैभवलाही हसायला आलं. पण तेवढ्यात चिमणा भडकला असावा. म्हणून मग वैभवसुद्धा गंभीरतेने पुढचं म्हणणं ऐकू लागला. हे असे आंचट पांचट जोक मारायचे आणि मूळ मुद्द्यावरून घसरायचं, हेच जमतं आपल्याला. चिमणा रागाने म्हणाला. मगासपासून मी ऐकत चालली आहे तर तुम्ही ऐकवतच आहात मला. अहो, एवढं काय घोडं मारलंय. पावसात भिजले मी, सर्दी झाली आहे मला, डोकं दुखतंय माझं
आणि तोंडाचा पट्टा मात्र तुम्ही चालवलाय. आणि तुमचं काय हो, तुम्ही असं कधीच वागत नाहीत का? तुम्ही गावाला गेलात की मित्रांच्या नादी लागून ताडगोळ्यांच्या ताडीवर कसे तुटून पडता. कधी कधी तर एवढी चढते की स्वतःची शुद्धसुद्धा राहत नाही तुम्हाला. तरी बरं, मी आहे म्हणून सांभाळून घेते. तुम्हाला ना खरं तर त्या करंदीकरांच्या सुनेसारखी, त्या आर्या करंदीकरसारखी बायको मिळायला हवी होती. उठता बसता नवऱ्याला सरळ कळणारी. म्हणजे कळलं असतं. खरंच मानलं बुवा त्या वैभव भाऊंना. ते वैभव भाऊ कसं त्या कटकट्या बायकोला सहन करतात त्यांचं त्यांना ठाऊक. चिमणीचं बोलणं ऐकून वैभवला स्वतःचा अभिमान वाटला. ते ऐकून वैभवला स्वतःचा अभिमान वाटला. या जगात कुणीतरी होतं की जो त्याच्या बाजूने बोलत होता, म्हणजे बोलत होती. बस बस, नवऱ्यासमोर त्या परपुरुषाचं कौतुक करायला तुला काहीच वाटत नाही का गं? आला तुमचा मेल इगो आड आला. दुसऱ्या पुरुषांचं बायकोनं केलेलं साधं कौतुक तुम्हाला सहन होत नाही. आणि मग उगीच त्याला पॉझेसिव्हनेस असं गोंडस नाव चिकटवून टाकता तुम्ही पुरुष. एवढं वाटतं ना, मग आपणही इतर पुरुषांसारखं चांगलं वागावं ना. चिमणी म्हणाली. ही चिमणी आपल्यावर बरीच इम्प्रेस झालेली आहे. या विचारानेच वैभव अगदी हुरळून गेला. ए गप ग, त्या वैभ्याचं काही सांगू नकोस मला. इतका थापाड्या आणि खोटारडा आहे तो. त्याचे गुण तुला अजून माहीत नाहीत. मागे बायको माहेरी गेली होती ना, तेव्हा तिला म्हणाला होता, काय करू, ऑफिसमध्ये काम आहे ग, म्हणून ऑफिसमध्ये थांबणार आहे. पण प्रत्यक्षात मित्रांना घरी बोलावून ओली पार्टी केली होती त्याने. अहो करू देत ना, मित्रांनाच बोलावलं होतं ना, मैत्रिणी तर नव्हत्या. तुमच्यासारखं नाही. माझी पाठ वळली रे वळली की त्या आंब्याच्या झाडावर राहणाऱ्या काळ्या मैनेशी गुटरगू करायला मोकळे होता तुम्ही. तुमच्या इतकी गुटरगू तर ते कबूतरसुद्धा करत नसतील. एक जात सगळे पुरुष सारखे. तक्रार करत चिमणी म्हणाली. असू दे असू दे, लगेच पराचा कावळा करायला नको. चिमणा म्हणाला. मागे त्या वैभवची सासू आली होती, तेव्हा तो कसा वागत होता पाहिलंस की नाही. तोंडावर गोड गोड आणि मागे मात्र सासूबाईंना किती नावं ठेवली. मित्राशी फोनवर बोलत होता. म्हणे बायकोने सांगितलं म्हणून यांच्यासाठी परफ्यूम आणलं. तर म्हणतात कशा, याच्यापेक्षा रूम फ्रेशनर बरं. आता काय म्हणायचं यांना. म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय. वैभवचं कौतुक करत चिमणा म्हणाला. बरोबरच आहे त्यांचं. आता बायकोची आई म्हटल्यानंतर सगळं सहन करावंच लागतं. अहो बायकोशी संसार करायचा असला ना, तर सासूबाईंना पण जपून घ्यावं लागतं. सुसरबाई तुझी पाठ किती मऊ, असंच म्हणावं लागतं. वैभवची बाजू घेत चिमणी म्हणाली. हे बघ, तो अगदीच बिनभरवशाचा माणूस आहे. जिकडे वारे वाहतात तिथल्या दिशेला पाठ फिरवेल तो. त्याचं कसं आहे माहिती आहे ना, उडला तर कावळा, बुडला तर बेडूक. चिमणा रागाने म्हणाला. त्या चिमण्याला बहुतेक वैभववर भरपूर राग होता. अहो त्यांची बायको तरी कुठे सरळ आहे. आता परवाच दिवशी म्हणाली की नाही, आई राग मानू नका, मला या दोघांचंच करायला होत नाही आणि तुम्ही आजारी पडलात तर माझ्याच्याने तुमचं करायला सध्या तरी होणार नाही. काही नाही हो, बाकीच्यांसमोर गरीब गाय बनून राहते, पण तिचा स्वभाव गोगल गाय आणि पोटात पाय असाच आहे. चिमणी म्हणाली. अगं पण तो वैभ्या पण किती बोलबच्चन देतो माहिती आहे ना. अपने मुंह मिया मिठू. सतत स्वतःचाच टेंभा मिरवत असतो. आणि बघ ना, ही माणसं तरी कशी शहाणी आहेत ना. एवढ्या म्हणी बनवल्या, पण त्यातल्या आपल्या नावावरूनच, म्हणजे बऱ्याचशा म्हणी पक्ष्यांच्या प्राण्यांच्या नावावरूनच आहेत. आपण सुद्धा आता इतक्या म्हणी वापरल्या, पण सगळ्यात प्राण्यांचीच नावं होती. हो ना, अगदी अप्पलपोटी आणि स्वार्थी असतात ही माणसं. त्यांना वाटतं या पृथ्वीतलावर सगळ्यात उत्कृष्ट प्रजाती तेच आहेत. स्वतःला शहाणं समजतात आणि इतरांना कमी लेखतात. आपण कधी त्यांच्यावरून म्हणी वाक्प्रचार बनवतो का. चिमणा असं म्हणताच चिमणी पण मग विचारात पडली आणि म्हणाली. खरंच की, आपण कधी यांना म्हणत नाही. पुणेरी कलंदर महाबिलंदर किंवा मुंबईचा शहाणा फार दीड शहाणा. हो ना गं, खरं तर त्या करंदीकराला बायकोच्या ताटाखालचा मांजर म्हणण्यापेक्षा त्या बोक्याला कोणीतरी म्हणावं की तू मांजरीच्या ताटाखालचा करंदीकर आहेस म्हणून. आणि मग दोघे हसले, खूप हसत राहिले. त्या चिमणीचं आपल्या विरुद्ध चाललेलं गॉसिप ऐकून वैभव खरं तर खूप भडकला. हे एवढे बोटा एवढे पक्षी आपली चेष्टा मस्करी करतायत.
हे पाहून त्याला तर खूप राग आला होता. रागानेच तो आत गेला. आत आर्या जेवण वाढत होती. हळू ये बाबा, नाहीतर पुन्हा कुठेतरी धडपडशील. वॉकरचा आणि काठीचा आधार घेत तो खुर्चीवर येऊन बसला. जेवताना आर्याने विषय काढला. बरं का, मी आईला 8 दिवसांसाठी बोलावलं इथे. अगं कशाला? आत्ताच तर दादाकडे गेली आहे ना ती, आणि ती इथे आली ना की जाम कटकट करत बसते. वैभव असं म्हणताच आर्या म्हणाली, तुझ्या आईला नव्हे, माझ्या आईला. ते ऐकून तो जास्तच डिस्टर्ब झाला. त्याला समजावत ती म्हणाली, अरे असं काय करतोस वैभव? आता तू जागेवर आहेस म्हटल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. तू तर इकडची काडी तिकडे करत नाहीस. सकाळी मी तुझं सगळं आवरून जात जाईन, पण बिट्टू घरी आल्यानंतर त्याला खाणं पिणं देणं, त्याचा अभ्यास घेणं, मला मदत करणं, तुला जेवण वाढून देणं, या सगळ्या गोष्टी मी माझ्या आईकडे एक वेळ हक्काने सांगू शकेन. तुझ्या आई प्रेमाने करतील, पण मला त्यांना काम सांगायला जमेल का? शिवाय त्यात त्यांचीही तब्येत बरी नाही. मग त्यांना असं कामाला झुंपायला मला तरी बरं वाटणार नाही. तू विचार करून बघ ना जरा, आर्या म्हणाली. आर्या म्हणते त्यात तथ्य होतं. मग तसं असेल ना तर तुझ्या आईला सुद्धा बोलवायची काही गरज नाही. वाटल्यास मदतीसाठी मी माझ्या मित्राला बोलवतो. असंही त्याला वर्क फ्रॉम होम असतं. तो असं म्हणताच आर्या खवळली. नको रे बाबा, पुन्हा माकडाच्या हातात कोलीत द्यायचं नाही मला. पुन्हा एकदा प्राण्याच्या नावावरून आलेली म्हण वैभवला जाम खटकली. त्याला लगेचच त्या चिमणा चिमणीचं बोलणं आठवलं. पण दुर्लक्ष करत तो म्हणाला, अगं त्यात माझ्या मित्राची काही चुकी नाही. खरं तर चुकी तर माझीही नव्हती. तो असाच प्रसंग घडून गेला. तू वाटल्यास आमच्या दुसऱ्या मित्राला, त्या प्रकाशला फोन करून विचार ना. वैभव असं म्हणताच आर्या पटकन म्हणाली, काही नको. तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी. उंदराला मांजराची साक्ष. करायचंय काय मला? पुन्हा एकदा प्राण्यांचीच म्हण. हे बघ आर्या, तू मला उगीच फोर्स करू नकोस. तुझी आई इथे आली तर मला फार ऑकवर्ड होईल. तो म्हणाला, मग काय करायचं? तुला स्वतःहून जेवण घेता येईल का? बिट्टूला जेवण देता येईल का? घरची बाकी सगळी कामं आटपता येतील का? तिने विचारलं. हो, जमेल तसं करीन मी. तो असं म्हणताच ती म्हणाली, असू दे असू दे. तुझी धाव कुठपर्यंत आहे ना ते बरोबर माहिती आहे मला. चांगला ठणठणीत असताना कधी कामाला हात लावला नाहीस, आणि आता हातपाय मोडल्यावर म्हणे काम करणार आहे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. पुन्हा एकदा प्राण्याची म्हण ऐकून त्याच्या डोक्यात आता तिडीक गेली. तू आता बस करतेस का आर्या? पुन्हा जर या म्हणी वापरल्यास ना तर याद राख, एखादी गोष्ट झाली की पराचा कावळा करायची सवयच आहे तुझी. माझी एवढीशी चुकीसुद्धा तू डोंगर पोखरून उंदीर शोधून काढण्यासारखी शोधून काढशील. आणि मग कमरेवर हात घेत आर्या खूप हसली. काय रे, आत्ताच मला म्हणालास प्राण्यांच्या म्हणी वापरू नकोस, आणि तू काय करतोयस? विचाराने मग दोघेही हसले. दोन्ही सासूबाईंच्या येण्याचा प्लॅन बारगळला. त्यामुळे कामवाल्या मावशींनाच अधिक पैसे देऊन आर्याने काम करायला सांगितलं. कामवाल्या मावशी गेल्यानंतर फावल्या वेळेत वैभव गॅलरीच्या टोकाकडे जाऊन बसत असे. खालच्या बाजूला असलेल्या त्या घरट्याच्या नजरेस आपण पडू नये, पण आपल्याला सगळं बोलणं ऐकता यावं अशा हिशोबाने तो खुर्ची ॲडजस्ट करून बसत असे. पण आज जरा वेगळा आवाज येत होता, छोट्या बाळासारखा, म्हणजे छोट्या पिल्लासारखा. आजी, तू मला सोडून नको ना जाऊस गावी. अरे सोन्या पिल्ला, आता मी इथे किती दिवस राहणार? एकतर शहरातली ही घरटी टीचभर, त्यात तुम्ही तिघं, आणि पुन्हा त्यात माझी अडचण. नको रे, पुन्हा दिवाळीत येईन मी, आता जाऊ दे मला. म्हणजे हा आजी नातवाचा संवाद चालला होता. तर तेवढ्यात कालचा परिचित आवाज ऐकू आला. पिल्लू एवढं म्हणतोय तर राहा ना आई. बाबा होते तोपर्यंत ठीक होतं. आता गावच्या त्या एवढ्या मोठ्या वड्याच्या भल्या मोठ्या घरट्यात तुझा जीव तरी रमतो का? इथे आपलं घरटं लहान असेल, पण मन तर मोठं आहे ना. अगं सगळे आनंदाने राहू शकू आपण. मुलगा असं म्हणताच आजी चिमणीचे डोळे बहुतेक भरून आले असावेत, कारण तिचा आवाज गदगद वाटला. बाळा, हे सगळं खरं असलं तरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला नको रे. सूनबाईला सुद्धा दाणापाणी जमवायला जावं लागतं. त्यात घरी आल्यानंतर माझी सेवा करायची. मलाच ते बरं वाटत नाही. अजून हातीपायी धड आहे मी. मग चिमणी सुनबाईने बोलायला सुरुवात केली. अहो असं काय म्हणता आई? तुमच्या सेवेचं पुण्य मिळालं तर आमचं भाग्यच उजळेल. आणि खरं सांगू का, तुम्ही इथे राहिलात तर आमचाच फायदा जास्त आहे.
पिल्लू घरट्यात एकटं आहे. त्याला कुणीतरी मांजर येऊन त्रास देईल, त्याला भूक लागली तर त्याला दाणा कोण भरवेल, अशा सगळ्या काळजीपासून मी मोकळी होऊन जाते. त्याच्या हक्काची आजी असताना त्याला शेजारी पाजारी कशाला ठेवू मी? आणि आई, आम्ही तुमची सेवा केली तर काय बिघडलं? अहो, मुलांनीच सेवा करायची ना. अहो, आई वडिलांची सेवा मुलांनीच करायची, नाही तर कुणी करायची? आज आम्ही सेवा करताना आमचं पिल्लू पाहते, उद्या तेही आमची सेवा अशीच करेल. आईबाप नकोत हे असले कृतज्ञ विचार करायला आपण काय माणसं आहोत? त्या माणसांची सुद्धा कमाल वाटते बाई मला. ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी कष्ट घेतले, पैसा जमवला, त्यांना वृद्धाश्रमात टाकून द्यायचं, आणि ज्या मुलांसाठी आपण कष्ट घेतोय, पैसा कमवतोय, त्यांना पाळणा घरात ठेवायचं. बायकोला पाठिंबा देत मग चिमणा म्हणू लागला, हो ना, आणि मी सगळी कामं हिच्या एकटीवर टाकणार नाही. मी घरी येऊन हिला मदत करतोच की. पिल्लूचे पंख साफ करतो, त्याला दाणा भरवतो, उडायला शिकवतो. तेव्हा तू कसलेही विचार करू नकोस. अगं, तुला आमची गरज आहे का नाही माहीत नाही, पण आम्हाला मात्र तुझ्या प्रेमाची, मायेची ऊब हवी आहे. नाही ना जाणार तू? जोपर्यंत तू जाणार नाहीस असं म्हणत नाहीस, तोपर्यंत समोरचे हे दाणे असेच राहतील. मी त्याला चोच देखील लावणार नाही. चिमणा असं म्हणताच चिमणीसुद्धा म्हणाली, हो, आणि यांच्या पंखाला माझे पंख लावत मी सुद्धा मम असं म्हणत दाणे शिवणार नाही. आणि आजी, मी तर तुला जाऊच देणार नाही. सगळ्यांच्या आग्रहाखातर मग आजीबाई चिमणी म्हणाल्या, बरं बाबांनो, राहते इथे. खरंच आपण पक्षी नशीबवान आहोत. नाहीतर गावाकडे कितीतरी बायका आपली मुलं आपल्याला भेटायला येतील, घेऊन जातील अशा आशेने रोज फोनची आणि पत्राची वाट पाहत राहतात. जाऊ दे नाही, आज गौरी येणार आहेत. चांगला दिवस आहे. आज सगळीकडे गोडाधोडाचे दाणे मिळतील आपल्याला. गणपती बाप्पा आणि गौराईला थँक्यू म्हणूया. उगाच त्या शोबाजीमध्ये अडकलेल्या स्वार्थी, अप्पलपोटी आणि कृतघ्न माणसांचे विचार मनात नकोच. अगं, माणसासारखा कृतघ्न प्राणी या जगात सापडणार नाही. आई बाबा मुलांना लहानाचं मोठं करतात, पण लग्न झाल्यानंतर हीच मुलं आईबाबांकडे पाठ फिरवतात. त्यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला त्यांना साधा वेळही नसतो. त्यांना पैसा कमवायचा असतो. कुणासाठी? तर स्वतःच्या मुलांसाठी. मग त्यांची ती मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या आईवडिलांशी तसंच वागतात. ज्या आईचे पांग फेडायला खरं तर शब्दांच्या ओव्या बनवायला हव्यात, पण या नालायक माणसांनी शब्दात सुद्धा आईच्या नावावरून शिव्याच बनवलेल्या आहेत. गणपती बाप्पा कसे मातृभक्त आहेत याच्या गोष्टी रचून रचून मुलांना सांगतील, आणि स्वतःच्या आईच्या अंगावर मात्र खसकन खेक असतील. आयुष्यभर आईवडिलांना 4 प्रेमाचे घास खाऊ घालणार नाहीत, पण तेच आईबाप गेल्यानंतर कावळ्यासमोर मात्र पंचपक्वान्न करून ठेवतील. भंपक आणि भपक्या जीवनाचं धुकं त्यांच्या डोळ्यासमोर इतकं दाट झालं आहे की त्यांना आईबापाचे ऋण काय असतात हे दिसतच नाही. एकटी आई 4 मुलांना सांभाळू शकेल, पण ही माणसांची 4 पोरं एकट्या आईला मात्र सांभाळू शकत नाहीत. अशी ही ह्यांची विषारी जात, आणि हीच माणसं सापाला विषारी म्हणतात. सापापेक्षा विषारी तर ही लोकं आहेत, आणि रंग बदलण्यात तर ही माणसं सरड्यापेक्षा सुद्धा माहीर आहेत, पण स्वतःला कधी अंगाला लावून घेणार नाहीत. असो, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. आपल्या घरट्यात त्यांच्याबद्दल गॉसिप करून घरट्यातल्या व्हायब्रेशन बिघडायला नकोत. चल, आपण न्याहारी करून घेऊ, म्हणजे मग आम्ही दोघं दाणे वेचायला बाहेर जाऊ शकतो. आणि मग चिवचिवाट बंद झाला. पण वैभवच्या डोक्यात मात्र विचारांचा कोलाहल सुरू झाला. त्या पक्ष्यांनी त्याचे डोळे खडखडीत उघडले होते. या पक्ष्यांना जे जमावं ते आपल्याला का जमू नये? स्वतःच्या आईबद्दल त्यांच्या मनात किती आदर आहे, पण आपण मात्र कितीतरी वेळा आपल्या आईचं मन दुखावलं. आपण आपल्या आईशी कसं वागलो, कसं बोललो हे सारं त्याला आठवलं. पण आई बिचारी निघताना आपल्या डोक्यावरून हात ठेवून आशीर्वादच देऊन गेली. परवासुद्धा आपण पडल्यानंतर तिला आपली किती काळजी वाटत होती. म्हणून तर ती फोन करत होती, पण आपण मात्र कटकट करू नकोस असं म्हणून तिला उडवून लावलं. लहान आपण आजारी होतो तेव्हा किती उपास तापास नवस केले होते तिने. आपण त्याचं फळ काय देतोय? आपण माणूस असूनसुद्धा आपली बुद्धी भ्रष्ट झाली. पण आज या चिमण्या चिमणीने आपले डोळे उघडले. आता मात्र मला एकही क्षण घालवून चालणार नाही. मला माझ्या आईची माफी मागायची आहे.
मनापासून क्षमा मागायची आहे, तिचे पाय धरायचेत, तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायचंय. तो वॉकरच्या साह्याने कसाबसा उठला, आत आला आणि आईच्या मोबाईलवर फोन लावला. कितीतरी वेळ कोणीच फोन उचलला नाही. त्याने पुन्हा लावून पाहिला, पण तरीही फोन लागला नाही. त्याच्या मनात नाना विचार येऊन गेले. आईला काही झालं तर नसेल ना? दादा वहिनी कुठेतरी बाहेर गेले असतील आणि आई बाथरूममध्ये तर पडली नसेल ना? शी, काय घाणेरडे विचार आपल्या मनात येत आहेत. त्याने पुन्हा फोन लावला. तेव्हा मात्र दादाने फोन उचलला. हा रे वैभव, कशी आहे तब्येत तुझी आता? मी ठीक आहे रे दादा, पण आई कुठे आहे? घाईघाईने वैभवने विचारलं. अरे सकाळपासून तिची तब्येत जरा नरम गरमच आहे. अंगात कणकण आहे तिच्या. ती झोपली आहे. आता तिला उठवत नाही, तू उद्या फोन कर. ते ऐकून वैभवच्या काळजात सर्र झालं. आईला काय झालं असेल? नक्की काही टेन्शनचं काम नसेल ना? गणपती बाप्पा, उद्यापर्यंतची तरी संधी देईल का आपल्याला? मनातल्या मनात तो बाप्पाला विनवणी करू लागला. बाप्पा, माझं चुकलं. तुम्ही लंबोदर आहात. माझे सगळे अपराध पोटात घ्या. फक्त माझ्या आईला बरं करा. तिच्या वाटेचं सगळं दुःख वाटल्यास मला द्या. तिला सुखी ठेवा. प्लीज बाप्पा. काय रे वैभव, ऐकतोयस का? ठेवू का मी फोन? दादाने असं विचारताच तो भानावर आला. म्हणाला, हो चालेल, पण उद्या आईला नक्की फोन करायला सांग हं. ओके. तो बाय म्हणणार त्याआधीच मागून आईचा क्षीण आवाज ऐकू आला. काय रे, वैभूचा फोन आहे का? असला तर दे मला. आईचा आवाज ऐकून त्याचा जीव भांड्यात पडला. फोनवरच तो वेड्यासारखा रडत राहिला. आई, ए आई. दादाने फोन आईकडे दिला. काय रे वैभू, कशी आहे तब्येत तुझी? ए आई, तू प्लीज इकडे ये ना. तू आली नाहीस ना तर धडपडत मीच तुझ्याकडे येईन. प्लीज ग, मला तुझी गरज आहे. दादाला सांग नाहीतर वहिनीला सांग तुला सोडायला, पण प्लीज प्लीज इथे ये. अरे हो हो, एवढं झालं तरी काय? कसला त्रास होतोय? हात दुखतोय का? डोकं दुखतंय का? आई काळजीने विचारू लागली. तू आता काही विचारू नकोस, तू ये ना ग. बरं बरं बाबा, आले मी. पुढच्या अर्ध्या तासात आई दादाबरोबर हजर झाली. आईला पाहताच वैभवला आनंद झाला. आर्याला सुद्धा बरं वाटलं. चौकशी करून दादा निघून गेला. मग वैभव आईच्या बाजूला जाऊन बसला. आई, आर्या, मला तुम्हा दोघींची माफी मागायची आहे. आई सॉरी. आर्या, तुला पण सॉरी. आर्या, आता माझी तब्येत थोडी ठीक झाली ना की सगळ्यात पहिल्यांदा मी तुला कामाला मदत करणार आहे. आणि तेव्हा तुझ्या आईलासुद्धा इथे बोलून घेऊया आरामाला. खरंच मला माझी चूक कळली आहे ग, आणि आता मला बदलायचं आहे. तुम्ही दोघी माझ्यासाठी खूप करत राहिलात, पण मला कधी त्याची किंमतच नव्हती. आई ग, आता तुझं म्हणणं मी कधीच डावलणार नाही. कुणाशीच रागावून उद्धटपणे बोलणार नाही. तुझ्याशी तर अजिबातच नाही. आणि आता यापुढे मित्रांच्या त्या ओल्या पार्ट्या बंद. बेजबाबदारपणा पूर्ण बंद. सगळं सगळं सोडून देणार आहे मी. तू बघशीलच आता तुझा वैभव किती छान आणि जबाबदार मुलगा होईल ते. मी चुकलो, खरंच मला क्षमा करा. वैभवचं ते वेगळं रूप पाहून आर्याला आश्चर्य वाटलं. नक्कीच काहीतरी बदललंय याची तिला खात्री वाटली. तिने देवाचे आभार मानले. तिला मनापासून आज बरं वाटलं होतं. आईला सुद्धा खूप आनंद झाला. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. रात्री तो आईच्या मांडीवरच झोपला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. वैभव आई आणि बिट्टूबरोबर गप्पा मारत बसला होता. तेवढ्यात आर्या आली. म्हणाली, बरं का वैभव, अरे आत्ता एक गोष्ट झाली. वरती ना टेरेसवर पाण्याच्या टाकीचं काम चालू होतं. कुणीतरी तिथे जाडजूड टाईल्स आणून ठेवल्या. धक्का लागून त्यातल्या 2 टाईल्स खाली पडल्या ना रे. नशीब खाली कुणी नव्हतं, पण त्या टाईल्स ना त्या आपल्या खिडकीच्या बाजूला चिमणीचं घरटं आहे ना तिथे पडल्या रे. मला जरा वाईटच वाटलं होतं. ती असं म्हणताच वैभव जवळजवळ किंचाळलाच. काय? त्या टाईल्स घरट्यावर पडल्या? त्या सगळ्या चिमण्या बऱ्या आहेत ना? ते पिल्लू आणि त्याची आजी? त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. काय काय वैभव, काय बडबडतोयस? कुठलं पिल्लू, कुठली आजी? आर्याने असं विचारताच तो पटकन म्हणाला, तू आधी सांग ते घरटं व्यवस्थित आहे का? नाहीतर थांब, मीच पाहून येतो. तो उठणार तेवढ्यात आर्या म्हणाली, अरे हो हो, घरट्याला काहीही झालेलं नाही. आपल्यामुळे, अरे म्हणजे आपल्या खिडकीच्या पॅराफिटमुळे घरटं आत सुरक्षित आहे. अगदी सुखरूप राहिलं आहे ते. ती असं म्हणताच त्याचा जीव भांड्यात पडला. तो स्वतःशीच पुटपुटला. नाही ग बाई,
काय सांगू तुला आता. आपल्यामुळे घरटं नाही तर उलट त्या घरट्यामुळेच आपलं घर आज सुखरूप आहे.